मराठी माणूस राहिला की नाही अशी भीती निर्माण झाली आहे। पक्षाला लोकसभेला अपयश आलं, पण विधानसभेला सर्व हिंदू एकत्र आले आणि हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं। दलित असलो तरी मी हिंदू आहे। गेल्या 4 विधानसभा लढवल्या आणि जिंकल्या। मी मिनी पाकिस्तानमधूनच लढतोय। ज्यांनी साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम करणार आहे। जिथे रुजवायचं तिथे हिंदुत्वाचं बीज रुजवणार आणि जिथे ठोकायचं तिथे ठोकणार, असा इशाराच माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी दिलाय। त्यांच्या या वक्तव्याने मिरज मतदारसंघात खळबळ उडाली होती। हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू व्यापाऱ्यांच्या वतीने सांगलीतील मराठा सांस्कृतिक सभागृहात हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत मंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर सभेला माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, हिंदू एकता आंदोलनाचे माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर, स्वाती शिंदे, नंदकुमार बापट आदी जण उपस्थित होते। राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे। गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे, तरी देखील महापालिका क्षेत्रात 2 कत्तलखाने सुरू आहेत। आमचं सरकार हे खपवून घेणार नाही। जिथे कत्तलखाने असतील ते बंद झाले पाहिजेत, असे आदेश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर भाषणात आयुक्तांना दिलेत। बदाम चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मच्छी व मटण मार्केटच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, नितीन शिंदे, आयुक्त शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पुणे विभाग मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, नीता केळकर, निरंजन आवटी उपस्थित होते। नितेश राणे पुढे म्हणाले, सांगलीत फिश मार्केटसाठी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी दिलाय। एक चांगला प्रकल्प राबवला जातोय। अद्यावत असं मार्केट वेळेत आणि चांगल्या पद्धतीचं होण्यासाठी आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे। राज्यात काम करताना ठेकेदार चांगलं बोलतात, पण डोक्यावरचं केस गेलं तरी काम पूर्ण होत नाही। अधिकाऱ्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे। संयम हा गुणधर्म आमच्या टाकण्यात देव विसरलाय। डिपार्टमेंट हे चाललं नाही तर पळलं पाहिजे। महापालिका क्षेत्रात 2 कत्तलखाने असल्याची माहिती मिळाली। राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, हे बंद झालं पाहिजे असा दम राणे यांनी आयुक्तांना भरला। शेतकऱ्यांना दिलासा देणारी म्हैसाळ योजना आज सुरू झाली आहे। कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलेले कृष्णा नदीला पाणी साठा पुरेसा आहे, त्यामुळे आज मिरजेचे आमदार सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 1 वरील पंप सुरू करण्यात आले। यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। या आवर्तनातून प्राथमिक तपासण्या होणार आहेत। हे आवर्तन शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला दिलासा देणारं ठरलं आहे। या रब्बी हंगामात पिकांना पाण्याची गरज आहे। या योजनेच्या पाण्याची रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांची मागणी होती, ती गरज ओळखून म्हैसाळ योजना चालू करण्यात आली आहे। हे आवर्तन तपासणी करून 20 जानेवारीपासून नियमित आणि गतीने सुरू ठेवण्यात येणार आहे। म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून योजनेच्या पंपाची आणि कालव्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचं सांगितलं जात होतं। मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पिके पाण्याअभावी वाळत होती। लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे नुकसान होऊ नये म्हणून आमदार खाडे यांनी सरकारकडे कार्यवाही करण्याची मागणी केली होती। बागायत तसेच जिरायत पिकांच्यावर संकट येण्याआधी योजना चालू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते। लवकरच हे पाणी टप्पा 2, 3, 4 मध्ये जाऊन कवठेमहांकाळ व जतपर्यंत हे पाणी जाणार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करावेत असे आवाहन या विभागाकडून करण्यात आले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत 2D इको तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये एकूण 225 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। यापैकी 35 लाभार्थ्यांना अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं। विक्रमसिंग कदम यांनी या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय संस्था, खाजगी रक्कमदाते यांच्या अनुदानामधून पूर्ण करणार असल्याचे लाभार्थ्यांच्या पालकांना आश्वासन दिलं। सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि DEIC यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले। या शिबिरास महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मुंबई येथील करारबद्ध बालाजी हॉस्पिटल या रुग्णालय येथील तपासी पथक उपस्थित होतं। बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांनी लाभार्थ्यांची इको तपासणी केली। यासाठी प्रतीक मिश्रा यांनी नियोजन केलं। सर्व तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील पथकांनी गाव, वाडी, वस्ती, तळ इथपर्यंत तपासणी करून हृदयरोग संशयित लाभार्थी उपस्थित ठेवले। विटा येथील शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्याने डॉक्टर कदम यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वीरित्या पूर्ण करून बालकास जीवनदान मिळण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवला जात असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि परिचारिका यांचे जिल्हा शल्य चिकित्सक कदम यांनी कौतुक केले। शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्थेसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह
पुढील 8 दिवसात शस्त्रक्रियेकरिता मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सेक्युलर हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात नाही, ही घाण काँग्रेसने केली आहे. सर्व धर्म समभावाचे रेकॉर्ड कायम वाजवलं जातं. त्यांनी हे रेकॉर्ड आता पाकिस्तानात जाऊन वाजवावं. राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले, त्यामुळे हिंदूंना सुरक्षित आणि आर्थिक सक्षम करण्याचं काम सरकार करणार असल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय. हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू व्यापाऱ्यांच्या वतीने येथील मराठा सांस्कृतिक सभागृहात हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नितेश राणे म्हणाले, सर्व धर्म समभावाचा जप सध्या अनेक जण करत आहेत. त्यांनी ही रेकॉर्ड पाकिस्तानात जाऊन वाजवावं. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यात सेक्युलर हा शब्द नव्हता. काँग्रेसने तो शब्द संविधानात घातला. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू बहिणींना लक्ष्य केलं जाते. ते पुढे म्हणाले, विधानसभेत प्रचंड बहुमत आल्याने विरोधक ईव्हीएमच्या नावाने गळे काढत आहेत, कारण त्यांना हिंदू एकत्र येऊ शकतो हे बघवत नाही. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला, हे खरं तर त्याचा लॉंग फॉर्म आहे. तो हिंदूंनी लक्षात ठेवावा. या अधिकृत कोणतेही प्रार्थनास्थळ असो ते पाडलंच पाहिजेत. विशाळगडावर रविवारी उरूस भरवण्याचं आयोजन केल्याचं ऐकत आहे, पण सरकार आमचे आहे, मी देखील बघतो उरूस कसा होतो, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केलंय. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग चर्चेत असताना बांधकामाचा बोजा स्वीकारला आहे. आता शाळा खोल्या बांधकाम सर्व शिक्षा अभियानाकडून केलं जाणार आहे. शाळा खोल्यांसाठी 18 कोटी निधी मंजूर झाला असून त्यामध्ये 67 कामे सर्व शिक्षकांकडून होतील. मिनी मंत्रालयात स्वतंत्र बांधकाम विभाग असताना सर्व शिक्षा यंत्रणेकडून काम करण्यात येणार असल्याने दर्जा आणि कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा असणारा विभाग म्हणून शिक्षण विभाग म्हणून ओळखला जातो. नियमित अध्यापन, इतर प्रशासकीय कामे सांभाळताच या विभागाची दमछाक होते. त्यातच शाळा खोल्या बांधकामाची सर्व कामे या विभागाच्या सर्व शिक्षा विभागाकडून करण्यात येत आहेत. शासनाकडून जिल्हा परिषदेला शाळा खोल्या बांधकामासाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून सुमारे 180 खोल्या बांधण्याची 67 कामे हाती घेण्यात आली आहेत. मिनी मंत्रालयात स्वतंत्र बांधकाम विभाग असतानाही ही शाळा खोल्यांची सर्व कामे सर्व शिक्षा अभियानाकडून करण्यात येतात. यापूर्वी 2 वर्षात मॉडेल स्कूलच्या माध्यमातून बांधकाम विभागाने चांगली कामे केली आहेत. मात्र तरीही शासन आदेशाचा आधार घेत सर्वच कामे सर्व शिक्षाकडून करण्यात येणार आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कालावधीत सर्व शिक्षाकडून फार कामे करण्यासाठी विरोध केला होता. फार कमी कामे सर्व शिक्षकाकडे दिली होती. सर्व शिक्षाच्या बांधकाम विभागाकडे असणारी यंत्रणा, अनुभव, कामाची गुणवत्ता, जुना अनुभव वाईट आहे. यंदा मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम असलेल्या बांधकाम विभागाला पूर्ण डावलून सर्व कामे सर्व शिक्षाकडून केली जाणार आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपाचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजप, हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातून हिंदू रॅली काढण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती झाली आहे. दरम्यान त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन चर्चा केली. नितेश राणे शुक्रवारी सांगलीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून हिंदू रॅली निघाली. श्रीराम मंदिर चौक, काँग्रेस कमिटी, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे ही रॅली मारुती चौकात शिवतीर्थ येथे आली. राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती झाली आहे. महाआरतीनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अभिमन्यू भोसले, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सूरज पवार, अमोल गवळी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर, माजी नगरसेविका अनुराधा मोडक यांच्यासह भाजप, हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नितेश राणे यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. हिंदू जागृतीसाठी करत असलेल्या कामाबद्दल भिडे यांनी राणे यांचं कौतुक केलं. हिंदू जागृतीचं काम अधिक जोमाने व्हायला पाहिजे असं मतही व्यक्त केलं. दरम्यान शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेत सहभागी होणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलंय. माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अकूज ड्रीमलँड मैदानावर 3 दिवसीय कीर्तन सोहळा उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडलाय.
गेल्या 9 वर्षांपासून कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय अखंडपणे जपण्याचं काम माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या माध्यमातून शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने केलं जाते। कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे, दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील महाराज व मंगळवारी हरिभक्तपरायण कबीर रातार यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली। कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे यांनी माणसाला माणूस दिसेना तर दगडाला देव कसा दिसणार, आजचा तरुण तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर असावा यासाठी वारकरी संप्रदाय आत्मसात करा असा उपदेश केलाय। कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात हरिभक्तपरायण पुरुषोत्तम पाटील यांनी देश हिंदू धर्माविषयी आदर, प्रेम करा, पापाचा बाप लोभ आहे, अतिलोभापासून लांब राहा, चांगले संस्कार हाच जीवनात सर्वात मोठा दागिना आहे, सेवा करा, वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहा असा उपदेश केला। कीर्तनाच्या तिसऱ्या पुष्पात हरिभक्तपरायण कबीर रातार महाराज यांनी ऐतिहासिक दाखले देत चांगल्याचं अनुकरण करावं, निर्व्यसनी राहा, चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा असा उपदेश केलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील खाजगी कंपनीद्वारे करण्यात आलेल्या घरपट्टी सर्वेक्षणमध्ये अनेक त्रुटी आणि आकारण्यात आलेली वाढीव घरपट्टी सर्वसामान्यांना न परवडणारी आहे, म्हणून या विरोधात सामूहिक विरोध होणे आवश्यक आहे। यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिली आहे। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी महापालिकेने खाजगी कंपनीद्वारे सर्वे केलेत, त्यात अनेकांच्या घराची मापे, नावाचा उल्लेख, भाडेकरी याबाबत अपूर्ण माहिती, अतिक्रमण क्षेत्रातील मिळकतीवर सुद्धा अवाच्या सवा कर आकारणी केली, त्यामुळे हरकतीसाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली आहे। घरपट्टी बघून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झालेत, नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी माहिती व्यवस्थित देत नसल्याने नागरिकांचा रोष वाढलाय, म्हणून वाढीव घरपट्टीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी 12 जानेवारी सायंकाळी 4 वाजता लक्ष्मी मार्केट, महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिली आहे। यावेळी अध्यक्ष आसिफ निपाणीकर, उपाध्यक्ष राकेश तामगावे उपस्थित होते।